लोक मला बोलत असेल बोलू द्या, साड्या घालो म्हणो किंवा लुगडे घालो म्हणो, मला माझ्या या सोंगामधून माझ्या वारकरी संप्रदायाचं कार्य, आज ज्ञानोबाचं तुकोबाचं आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचं कार्य गावागावापर्यंत आणि घराघरापर्यंत पोहोचवायचं आहे. माय बाप, हेच कार्य मला या सोंगातून करायचं आहे, लक्षात ठेवा. लोक बोलत असेल बोलू द्या. दादा, याचाही भावार्थ मी तुम्हाला सांगते रे, असं तसं काही समजू नका दादा. या वारकरी संप्रदायामध्ये 5वा वेद जर सांगितला असन, संत जगद्गुरु तुकोबारायाचा गाथा आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाची ग्रामगीता मी माझ्या पोटात साचून ठेवली. दोन्ही संतांसाठी डोळ्यात टाळी वाजवा महाराज. आज संत जगद्गुरु तुकोबारायाने आज या गाथेमधून धर्माचं कार्य केलं आणि माझ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमधून जातीवाद दूर केला, लक्षात ठेवा. आज लोक म्हणतात तुकडोजी महाराज वारकरी संप्रदायाचे नव्हते, तुकडोजी महाराजाचा संप्रदाय वेगळा होता, ज्ञानेश्वर महाराजाचा संप्रदाय वेगळा होता, तुकाराम महाराजाचा संप्रदाय वेगळा होता. कोण म्हणते रे तुकडोजी महाराजाचा ज्ञानेश्वर महाराजाचा संप्रदाय वेगळा असता? आज तुकडोजी महाराजाचा संप्रदाय जर वेगळा असता तर माझ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ग्रंथ पंढरपुरात चंद्रभागेच्या वाळवंटात लिहिलाच नसता, लक्षात ठेवा. वाचे विठ्ठल गाईनं नाचत पंढरी जाईनं, हे माझ्या तुकडोजी बाबाची बोल आहे. म्हणून तुकडोजी महाराजांची ग्रामगीता पोटात साचवली. दादा काय सुंदर ग्रामगीतेमधून माझ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जातीवाद दूर केला. काय केला? गावा गावाशी जागवा, समूळ भेदभाव मिटवा, उजळा ग्राम उन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे. गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता उदशा येईल देशा. दादा ह्या ग्रामगीतेतल्या ओव्या आहे, लक्षात ठेवा. असंच वेड मला लागलं, एका जनार्दनी वेडी झाली आणि सद्गुरूला शरण आली, हनुमंताला पांडुरंगाला शरण आली. असंच वेड मला लागू द्या. साधू संत सांगतात जन्माला आलो तू पंढरपूरला जा, पंढरपूरचा देवपा सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. हो पंढरी जाऊ जीवाचा जीवन पाहू, जीवाचा जीवन पाहू, चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीवन पाहू, जीवाचा जीवन. तुकडोजी महाराज म्हणतात चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू. म्हणून तरुण पोरांनो, मी पहिलं सांगितलं व्यसन, दुसरी गोष्ट म्हणजे फॅशन. फॅशनच्या मागे लागू नका. तरुण पोरांनो,